विवेक आंबेकरजी खरे हाडाचे शिक्षक आहे, त्यामुळे कागद आणून देगा की फक्त एवढेच विषय नाही, कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षकांना न्याय देण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करेन असं घोषित करा. निश्चितपणे माझ्या नंतर लक्षात आलं की मुख्य कार्यक्रम जरी इतर असले तरी या मुख्य कार्यक्रमातला हा प्रमुख भाग आहे हे मात्र पहिल्यांदा लक्षात आलं नव्हतं. पण हे खरं आहे की कॉन्व्हेंटमध्ये शिकवत असताना मीही अनेकदा अनुभवतो. मी एकदा ऑटो रिक्षावाल्यांच्या कार्यक्रमात गेलो आणि एक ऑटो रिक्षावाला म्हणाला की आम्ही रोज इतरांच्या मुलांना कॉन्व्हेंटमध्ये घेऊन जातो, पण आमची पोरं मात्र या चंद्रपूर महानगरपालिकेच्या शाळेतच शिकतात आणि आम्हाला तेव्हा नेहमी वाटतं. आणि त्यानंतर मग आपण अनेक गोष्टी केल्यात. मी त्या ऑटो रिक्षा चालकांना अतिशय अल्प दरात घरं तयार करून दिलीत, त्यांच्यासाठी वाहन कर हा कमी केला, प्रोफेशनल टॅक्स रद्द करायला लावला. मग मी 19 मध्ये कल्याणकारी महामंडळाची घोषणा केली, आता ते स्थापनही झालं आहे. अशा अनेक योजना केल्या. आजही कॉन्व्हेंट शिक्षिका या जेव्हा तिथे शिकतात तेव्हा खरं आहे की त्यांचा पगार इतका अल्प असतो. आता हे खरं आहे, याच्यात मला वाटते 50% शिक्षिका त्यांचे घरचे जे असतात मिस्टर ते मला वाटते नोकरीत असते म्हणून थोडंफार भागत असेल, पण अनेक अशाही शिक्षिका कॉन्व्हेंटमध्ये आहेत की त्यांना स्वतःच्या अतिशय अल्प पगारामध्ये त्या ठिकाणी शिकवावं लागतं आणि त्या शिकवल्यानंतर त्यांच्याही मनात हा भाव येतो की मी इतरांच्या मुलांना शिकवताना मात्र माझ्या मुलांच्या योग्य शिक्षणाची व्यवस्था करू शकत नाही. निश्चितपणे पुन्हा एकदा बैठक घेऊन कॉन्व्हेंटच्या शिक्षक शिक्षिकांसाठी कायदा तर नक्कीच आहे, पण या कायद्याचा कवडीचा उपयोग नाही. कारण या कायद्यान्वये जर कोणी मागणी करायला लागला की त्या संस्था चालक बरोबर काहीतरी निमित्त काढतात. पुस्तकातलं एक पान फाटलं गेलंय म्हणून तुम्हाला नोकरीतून काढून टाकण्यात येत आहे असं झालं नाही, मग शिक्षक संघटित होत नाही. पण